जो आहे ना, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। ज्या विठ्ठलाची भक्ती तुकोबारायांनी केली, आज त्या तुकोबारायांच्या भूमीमध्ये हा सजीव मासा मृत झालेला आहे। हा कशाने मेला असेल याचा तपास शासनाने निश्चित करावा। जीवन हे अति धोक्यात आलेलं हे आपल्या समोर पाहत आहे। आबा, हा मासा कुठला आहे? हा याला आपण देव मासा, माशीर मासा म्हणतोय। हा देहू आणि आळंदी आणि पंढरपूर अशा तिन्ही क्षेत्राची पूर्वी वारी करायचं। बरं, ज्याला आपण माशीर मासा म्हणतो, देव मासा म्हणतो। आपल्या वारकरी संप्रदायात अत्यंत मोलाचं स्थान या माशाला आहे। आणि हा मासा हरिद्वार ऋषिकेशच्या गंगेमध्ये पाहायला मिळतो आणि दुसरं म्हणजे इंद्रायणीमध्ये आपल्या देहूमध्ये पाहायला मिळतोय। म्हणजे हा मासा देहूमध्ये पाहायला मिळतो, हाच मासा विठ्ठलाच्या कानामध्ये आहे असं तुमचं म्हणणं आहे? दॅट्स राईट। जे कुंडल आहे तेच कुंडल जे आहेत याच माशाचं कुंडल आहे आणि हा मासा फक्त आपल्या इंद्रायणीतच मिळतो, दुर्मिळ झालेला। इतर कोणत्या जाती यामध्ये आहेत? आता शिवडा मासा आहे, हा जो पाहिला आपण, हा शिवडा मासा 6.5 ते 7 वर्षाचा वयोचा आयुर्मान याचा। किती? 7 वर्षाचा। 7 वर्षाचा आयुर्मान। हा जाळी स्वतः उडतो, गळाला लागत नाहीये, त्याच्यामुळे याची शिकार होत नाहीये। बर, अजून यामध्ये दुसरे कुठले? गोल्डन मासा कुठला आहे? एक गोल्डन माशी, याला आपण गोल्डन माशी असं म्हणतो। हा आपल्याला हरिद्वार ऋषिकेशला गंगेच्या पाण्यामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्यानंतर देहूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। एक मासा आपण पहिला माशीर मासा कोणता आहे तर गोल्डन आणि डेक्कन, हे दोन्ही प्रकारचे मासे आपण नशिबवान आहोत। अशा दोन्ही प्रकारचे मासे आपल्या नदीमध्ये आहेत, परंतु त्याचं दुर्दैवाने आपण त्याचं संरक्षण करू शकत नाही, ही आपली शोकांतिका आहे। देहूमध्ये आपल्या इथं माशांचा डोहा आहे, त्यामध्ये माशांची जपणूक केली जाते। म्हणजे याचाच अर्थ जी जपणूक केली जाते नंतर पुन्हा या विषात रूपांतर होतं, याला कारणीभूत नेमकं कोण आहे? आज आपल्यासोबत पर्यावरण प्रेमी आहेत। ताई नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय ताई? मी शैलजा देशपांडे। शैलजा ताई, मला सांगा, आज जे तुमच्या समोर वास्तव दुःख आहे याबाबत आपणास काय वाटतं? मला असं वाटतं की हे आपल्याला याच्यावर उत्तर शोधायचे। हा जो प्रॉब्लेम येतोय हा पोल्युशनचा आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। प्रदूषण जे येते ते वेगवेगळ्या वाटांनी येते। नमस्कार, आपण पाहताय या ठिकाणी संपूर्ण मेलेल्या माशांचा ढीग आहे। हे मासळी केंद्र नाहीये बरं का, या ठिकाणी हे नदीतील मृत मासे आहेत। महाराज, हे दुःख बघून तुम्हाला काय वाटतं? अतिशय मला दुःख वाटतंय, कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निर्जीव असणारे मासे जर पाहायला गेलं आपण या ठिकाणी माशाचा ढीग या ठिकाणी पडलेला आहे। आपण जर पाहायला गेलो तर देहू गावामध्ये ही परिस्थिती जर असेल तर असेच मासे खाली इंद्रायणी नदीनं आळंदीकडे गेलेले आहेत। आपण पाहू शकतो माशांचा ढीग या ठिकाणी पडलेला आहे। म्हणजे आज या ठिकाणी तुकाराम बीज 27 तारखेला आहे, हेच लोक तीर्थ पेतात। जर उद्या भविष्यात असं काही होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? वारकरी या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या बीजाला येत असतात आणि वारकरी आल्यानंतर वारकरीने ते नेमानं प्रदक्षिणा करतात आणि प्रदक्षिणा केल्यानंतर जे इंद्रायणीचं जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून प्राशन करतात। कारण माशांची जर ही अवस्था असेल तर वारकऱ्यांची काय अवस्था होईल? म्हणजे तुमचं म्हणणं आहे वारकऱ्यांची अवस्था अशी होऊ शकेल? हो, होऊ शकते। कारण इंद्रायणीचे पाणीच एवढं जर घाण झालं असेल, कारण माशाची अवस्था आपल्याला इथं सरळ पाहायला दिसते, तशी वारकऱ्यांची देखील अवस्था होऊ शकते। याच्यावर काहीतरी निर्णय होणं गरजेचं आहे। म्हणजे अतिशय आज या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा येऊन सुद्धा फक्त पाहणी केली, आतापर्यंत बरेच वेळा ह्या घटना घडल्यात। काहीतरी पाऊल उचलून या इंद्रायणी मातेचं पूर्ण व्यवस्थित सगळं करावं, एवढीच मी विनंती करतो। धन्यवाद। आपण जे पाहताय ते इंद्रायणी नदीतील मृत माशांना खाण्यासाठी जमा झालेली पक्षी आणि प्राणी जे मृत माशांना खाण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेत। जलचर जीवांचे झालेले मरण प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र शासन थांबवू शकेल का? आपण पाहू शकता या ठिकाणी अतिशय दुःखद वेदना आहेत। सर्व सांडपाणी नाले आपण नदीत सोडलेत, तीर्थस्वरूप इंद्रायणी आज गटारगंगा झाली आणि म्हणूनच आज या देव माशांना सुद्धा प्राण सोडावा लागलेला आहे। निश्चितपणे असं म्हटलं जातं की इंद्रायणीमध्ये देव मासा, ज्याला नदीचा मासा म्हटलं जातं, तो देहू, आळंदी आणि पंढरपूर अशी वारी करतो दर एकादशी आषाढी।